आपण पाहत आहात लोकनेता न्यूज। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। आज छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित बुद्ध जयंती उत्सव चलो बुद्ध की ओर संमेलन पार पडले। या कार्यक्रमात पहिले सत्रात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। यामध्ये विविध क्षेत्रात काम केलेल्या 44 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अनेक कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली। छत्रपती संभाजीनगरमधील MGM विद्यापीठात आइन्स्टाईन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संघर्ष सावळे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते। अतिशय थाटामाटात व उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। गृहत्याग का केला हे तुम्हाला साऱ्याला माहित आहे। बुद्धाचा जन्म कधी झाला? इसवी सन पूर्व 563। निर्वाण कधी झालं? इसवी सन पूर्व 483, नाही का? आणि मग बुद्ध जगले किती वर्ष? 80 वर्ष। 29 वर्ष बुद्धांनी त्या व्यवस्थेमध्ये, समाजामध्ये, नाही का, त्या कपुलवस्थेमध्ये राहिलेले, सर्व भोगलेले। पण त्यांनी गृहत्याग का केला याचा अत्यंत बारकाईने विचार केला पाहिजे। की शाक्य आणि कोलीय नदीच्या पाण्यावर भांडण झालं, नाही का? आणि त्यामध्ये संघाने निर्णय घेतला की आपल्याला आता युद्ध करायचं, शाक्य वंश आहे, नाही का? पण बुद्धांनी त्याला विरोध केला। बुद्धांनी विरोध केल्यानंतर काय झालं की संघाने काही नियम ठरवलेले होते। मेजॉरिटी झाला, संघाने घेतलेल्या निर्णयाला कोणी जर विरोध करत असेल तर त्याची संपत्ती आम्ही जप्त करू, तो जर राजा महाराजा असेल तर त्याला पदावरून खाली करून टाकू, किंवा मग त्याला गृहत्याग करावा लागेल। हे 3-4 मुद्दे ठेवले आणि त्याच्यानंतर बुद्धांनी गृहत्याग केला। कशासाठी? काय गावातला कास्तकार टुकुर टुकुर पाय, शहरातला भिकारी वडापाव खाय, गावातला कास्तकार टुकुर टुकुर पाय। येणं म्हणे माया संघ, मागणं म्हणे भीक। येणं म्हणे माया संघ, मागणं म्हणे भीक। कास्तकारीत काय पडलं? मावधंदा शिक। सावलीला शोधून फार झाले, ग्रीष्मात सावलीला शोधून फार झाले, पाणी कुठे मिळेना खोदून फार झाले, वक्षावरी धरेच्या मोजून वार झाले, सत्पुत्र धर्तरीचे ऐसे भिकार झाले। अशा या काळामध्ये साहित्यधाराच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला, चलो बुद्ध की ओर, आणि या निमित्तानं हा पुरस्कार वितरणाचा सोहळा, तर पुरस्कार वितरणाचा हा जो सोहळा आहे, तर या सोहळ्यामध्ये समाजामधले सामाजिक क्षेत्रामध्ये, मानवाधिकाराच्या क्षेत्रामध्ये, प्रेमाच्या क्षेत्रामध्ये, मानवीय विचारांच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काही कार्य केले, असे माणिक मोती त्यांनी असे वेचून काढले आणि त्या सर्वांचा सत्कार केला। या सत्काराच्या बद्दल सर्वांचं अभिनंदन होणं तर कर्तव्य ठरत होतं, संस्थेनं ते केलं। मात्र या सर्वांच्या वतीनं कोणीतरी उतराई सुद्धा व्हायचं असते, म्हणून केंद्रीय मानवाधिकारचे अध्यक्ष, ज्यांनी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली याचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून ते अत्यंत समर्थपणानं इंटरनॅशनल लेव्हलवर करतात, असे डॉक्टर मिलिंद दहिवले सर, यांना मी अशी विनंती करतो, त्यांनाही पुरस्कार, शांतीदूत हा पुरस्कार त्यांना मानवाधिकारचे विचार त्यांनी पेरलेत म्हणून त्यांनाही पुरस्कार देण्यात येऊन त्यांना त्यांचा सत्कार झाला। तर त्यांनी सर्व पुरस्कारार्थींच्या वतीनं आपले इथं आभाराचे विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। रडून लाल होणे प्रत्येकाची आई डोळ्यासमोर आहे। ती श्रीमंत असो की गरीब, हिंदू असो की मुसलमान, दलित असो की कोणी असो, आईचे डोळे रडून रडून लाल होणे, तिचे निरंतर ओघळणारे गालावरचे अश्रू आणि तिच्या गालावरच वाळणे, बापाचे रागावून तिच्यावर खेकसणे, बायको रडतीये, नवरा